नवीन मेट्रो मार्ग सुरू झालेले आहेत। नक्कीच हे विजन लोकांनी पाहिलेलं आहे, पण तुमचे जे राजकीय विरोधक आहेत उद्धवजी, जेव्हा माझ्या एन्काउंटरमध्ये मी त्यांना हा प्रश्न विचारला की तुम्ही मान्य करता का फडणवीसांचं हे विजन, तर ते म्हणे अजिबात मी मान्य करत नाही। ते म्हणतात की लहान बाळाला जे कपडे घालायचे होते त्याऐवजी म्हणजे 75 वर्षाच्या माणसाला जशी शाल घातली जाते तशी घातली जाते। कसं पाहता त्यांच्या या उत्तराकडे? आमचं विजन हे त्यांना मान्य व्हावं असा आमचा आग्रहच नाही। आमचं विजन मुंबईकरांना मान्य आहे, ते त्यांनी स्वीकारलंय। मी तुम्हाला सांगू इच्छितो की 3 मेट्रो केवळ नाही, 12 मेट्रो प्रोजेक्ट आपण सुरू केले आहेत आणि जवळपास त्याच्यामध्ये 437 किलोमीटरचे प्रोजेक्ट्स आहेत। यातले 3 जरी कार्यान्वित झाले असले तरी अजून 3 हे टेस्टिंग स्टेजला आहेत, ते लगेच कार्यान्वित होतील। आणि आता आपण साधारण वर्षभरामध्ये 200 किलोमीटरचं नेटवर्क आपलं पूर्ण होईल। आजच दिल्ली एनसीटी नंतर सर्वात मोठं मेट्रो नेटवर्क हे आपलं आहे आणि हे 200 किलोमीटर झाल्यानंतर परत पुढच्या 2 वर्षांमध्ये उरलेलं 200 किलोमीटर आम्ही करू। 2029 पर्यंत जवळपास मुंबईमध्ये 350 ते 400 किलोमीटरचं नेटवर्क पूर्ण असेल आणि जे देशातलं सगळ्यात मोठं नेटवर्क असेल आणि अतिशय कमी कालावधीत झालेलं असेल। खरं म्हणजे याही पेक्षा कमी कालावधीत झालं असतं। 2.5 वर्ष जर उद्धव ठाकरेंनी सगळ्यात मोठी जी मेट्रो आहे 40 किलोमीटरचा सिंगल स्ट्रेच आहे, जो एशियातला अंडरग्राऊंड सगळ्यात मोठा स्ट्रेच आहे, त्याला 2.5 वर्ष त्यांनी जर स्थगिती दिली नसती तर आपण आधीच त्याच्यामध्ये प्रवास करू शकलो असतो।